नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश पवार आपलं सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण प्लेलिस्ट केलेली आहे कंपल्सरी इंग्लिश DYBA. त्याच्यामध्ये आपण सेकंड चॅप्टर म्हणजेच द फंक्शन ऑफ एज्युकेशन बाय जय कृष्णमूर्ती हे बघत आहोत आणि त्यातले आपण 3 पार्ट बघितले आहेत. हा 4था पार्ट आहे. यू नो इट इज रिअली इम्पॉर्टंट, रिअली व्हेरी इम्पॉर्टंट while you are young to live in an environment in which there is no fear. म्हणजेच काय की तुम्हाला माहिती आहे जगणं हे खूप महत्त्वाचं आहे, पण तुम्ही जेव्हा तरुण असता त्या तरुणाईच्या भरामध्ये ते जे काय वातावरण असतं ते वातावरणामध्ये जर तुम्ही भीतीशिवाय जगत असाल तर ते जगणं म्हणजेच जगणं. मोस्ट ऑफ अस ॲज वी ग्रो ओल्डर बिकम फ्रायटन. We are afraid of living, afraid of losing job, afraid of tradition, afraid of what the neighbors or what the wife or husband will say, afraid of death. म्हणजे काय, जसं जसं आपण वाढत जातो म्हणजे म्हातार होत जातो, बरोबर, किंवा आपली वाढ होते, तर त्याप्रमाणे आपण काय करतो, आपण भीती आपल्या मनामध्ये साठत जाते आणि आपण भीत जातो. भीती कशाची असते तर आपण जगण्याला सुद्धा भीतो. आपण आपला जॉब जाईल यासाठी भीतो. आपण आपल्या परंपरांना भीतो. आपण आपल्या शेजाऱ्याने काय म्हणतील, आपली पत्नी, आपला नवरा आपल्याला काय म्हणेल यासाठी भीतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मृत्यूला भीतो. मोस्ट ऑफ अस हॅव फेअर इन वन फॉर्म ऑर अनदर. सगळेच एक प्रकारच्या किंवा त्या व्यतिरिक्त दुसऱ्या प्रकारच्या अशा विविध फॉर्ममध्ये असणाऱ्या भीतीला भीतात. अँड वेअर देर इज अ फिअर देर इज अ नो इंटेलिजन्स. आणि जय कृष्णमूर्ती म्हणतात की जर जिथं जिथं भीतीचं साम्राज्य आहे तिथं तुमची बुद्धिमत्ता ही नसणारच. तिथं बुद्धिमत्तेला कुठलाही थारा नाही. अँड इज इट नॉट पॉसिबल फॉर ऑल ऑफ अस while we are young to be in an environment where there is a no fear but rather an atmosphere of freedom not just to do what we like but to understand the whole process of living. म्हणजे काय, आपल्यासाठी हे खूप अवघड होऊन बसतं सगळ्यांसाठीच. काय तर आपण जेव्हा तरुण होतो आणि आपल्या सभोवतालचं वातावरण हे भीतीशिवाय असतं आणि ते भीतीशिवायचं वातावरण म्हणजेच विनाभीतीचं वातावरण हे आपल्यासाठी स्वातंत्र्य निर्माण करतं. आणि ते स्वातंत्र्य कशा प्रकारचं असतं तर ते स्वातंत्र्य आपल्याला मिळाल्यानंतर आपण आपल्याला जसं पाहिजे तसं वागू, जगू आणि ह्या जीवनाची सगळी काही प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, हे सायकल आहे, ते आपण समजून घेण्यासाठी मदत करू, समजून घेऊ. लाईफ इज रिअली व्हेरी ब्युटिफुल. इट इज नॉट दिस अगली थिंग दॅट वी हॅव मेड ऑफ इट. म्हणजे जीवन हे अतिशय खूप सुंदर आहे आणि ते तितकं वाईट नाही जितकं आपण बनवलं. अँड you can appreciate its richness, its depth, its extraordinary loneliness only when you revolt against everything, against organized religion, against tradition, against the present rotten society, so that you as a human being find out for yourself what is the truth. तुम्ही या जीवनाच्या समृद्धतेसाठी त्याच्या खोली जी काही त्याची आहे आणि त्याच्यातली सर्वोत्तम असामान्य अशी लोनलीनेस यासाठी
तुम्हाला ते समजेल, तुम्ही ते कौतुक कराल त्या गोष्टीचं, या लाईफच्या, जीवनाच्या समृद्धतेचं, विशालतेचं. पण केव्हा? त्यासाठी तुम्हाला सगळ्या, जेवढ्या काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आहेत तेवढ्या सगळ्यांसाठी, सगळ्यांविरुद्ध तुम्हाला उभा राहावं लागेल, तुम्हाला विद्रोह करावा लागेल. आणि विद्रोह कोणाच्या विरुद्ध करायचा आहे? तर जे काही धर्म आधीच संघटित जे काही धर्म आहे त्यांच्या विरुद्ध तुम्हाला संघर्ष करावा लागेल, विद्रोह करावा लागेल. त्यासोबत ज्या परंपरा रुढलेल्या आहेत, रूढी परंपरा, त्यासोबतच आणि आत्ताची जी सोसायटी बनलेली आहे आणि तिच्या ज्या फिक्स रूल आहेत, ती फिक्स सिस्टीमच्या विरुद्ध तुम्हाला विद्रोह करावा लागेल. तेव्हाच तुम्हाला या जीवनाचं महत्त्व काय आहे आणि किती समृद्ध जीवन आपण जगू शकतो आणि त्याचा कव्हरेज एरिया आहे हे आपल्याला समजेल. आणि तेव्हाच आपण आपण माणूस म्हणून आपल्यात काय आहे, खरा माणूस काय असतो, सत्य काय आहे, या सर्वांच्या शोध लावू. नॉट टू इमिटेट बट टू डिस्कवर, दॅट इज एज्युकेशन. इट इज नॉट. म्हणजे काय की फक्त कॉपी करून, दुसऱ्याचं इमिटेशन करून, दुसऱ्याचं अनुकरण करून नाही, तर शोधून, म्हणजेच ते शिक्षण होईल. असं आहे का? तर नाहीच. इट इज व्हेरी इझी टू कन्फर्म टू व्हॉट युअर सोसायटी ऑर युअर पॅरेंट ऑर टीचर्स टेल यू. सगळ्यात सोपं आहे की, सोपी पद्धत अशी की फक्त कन्फर्म करायचे. तुम्हाला जे तुमच्या सोसायटीने सांगितलं, तुमच्या आईवडिलांनी सांगितलं, तुमच्या शिक्षकांनी सांगितलं, ते फक्त कन्फर्म करायचे की खरं आहे का खोटं. दॅट इज अ सेफ अँड इझी वे ऑफ एक्झिस्टिंग, बट दॅट इज नॉट लिव्हिंग. आणि हा सगळ्यात सोपा आणि सुरक्षित असा मार्ग आहे जो आपल्याला जगण्यासाठी मदत करेल. पण हे जीवन जगणं आहे का? तर नाही. बट बिकॉज इन इट देर इज अ फिअर, डिके अँड डेथ. कारण त्याच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. आपण मरू यासाठीची भीती आपल्या मनामध्ये आहे, आणि मृत्यू सगळ्यात आपल्या जीवनामध्ये आहे, तर आपलं शरणसुद्धा त्यामध्ये होईल. टू लिव्ह इज टू फाइंड आउट फॉर युअर सेल्फ what is truth, and you can do this only when there is a freedom, when there is a continuous revelation inwardly within yourself. In revelation means an enlightening discovery. आणि तुम्ही जे जगता त्या जगण्यासोबतच तुम्ही तुमचं स्वतःचं सत्य, तुम्ही कोण आहात, किंवा तुमच्या जगण्याचं सत्य काय हे शोधून काढलं. त्यासोबतच तुम्ही जर स्वातंत्र्य मिळवलं, आणि स्वातंत्र्य मिळवून तुम्ही स्वतःमध्ये आत मनामध्ये झाकून, मनामध्ये डोकावून, जर प्रत्यक्ष तुम्ही कोण आहात आणि कशासाठी, तुमच्या जीवनाचा हेतू काय, जे काय जर एनलाइटनमेंट तुमची झाली, बरोबर, तर ही कंटिन्युअस प्रोसेस तुम्ही फॉलो केली तर तुमच्यामध्ये खरंच तो बदल होईल. तुम्ही फेअरलेस असाल, तुम्हाला फ्रीडम मिळालेली असेल, आणि याच्या जीवावरच तुम्ही जे जीवन जगताल तेच तुम्ही एक खरा माणूस म्हणून जीवन जगाल. बट यू आर नॉट एनकरेज टू डू दिस. आणि ह्या सर्वांसाठी तुम्हाला काही प्रोत्साहन देणारं कोणी असेल असं तुम्हाला वाटत असेल तर नाही. यासाठी तुम्हाला कोणीही प्रोत्साहन देणार नाही. नो वन टेल यू टू क्वेश्चन, टू फाइंड आउट फॉर युअर सेल्फ व्हॉट इज अ गॉड, व्हॉट गॉड इज. सगळेच तुम्हाला मदत करतील, आणि जे तुम्हाला प्रश्न पडलाय की बाबा तुम्ही कोण आहात आणि हा देव काय आहे, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कोणी सांगेल असं काय कोणी होणार नाही.
But because if you were to rebel, you would become a danger to all. This is false. आणि काय होईल की ह्या ज्या काही आधी चुकीच्या समाजव्यवस्थेशी जर तुम्ही विद्रोही बनून त्यांच्या विरुद्ध उभा राहून जर तुम्ही देवाला देवावर प्रश्न उठवला तर नक्कीच तुम्ही त्यांच्यासाठी एक डेंजर म्हणजेच एक घातक असा व्यक्ती बनताल आणि ते त्यांना सहन होणार नाही. युअर पॅरेंट अँड युअर सोसायटी वॉन्ट यू टू लिव्ह सेफली. आणि आत्ताची तुमची जी काही जवळची माणसं आहेत म्हणजेच कोण तुमचे आईवडील आणि तुमचा समाज, तुमचे काय परिवारातील किंवा शेजारी नातेवाईकातील व्यक्ती आहेत त्यांना असं वाटतं की तुम्ही सुरक्षित असं जगावं. अँड यू ऑल्सो वॉन्ट टू लिव्ह सेफली. आणि तुम्ही स्वतःला सुद्धा वाटतं तुम्ही की तुम्ही सुरक्षित असं जगावं. कोणाचं एक नाही, कोणाचं दोन नाही, कोणाचं आद्यात नाही, मध्यात नाही. लिव्हिंग सेफली जनरली मीन्स लिव्हिंग इन इमिटेशन कॉपिंग ट्राईंग टू कॉपी द ॲक्शन्स ऑफ समवन एल्स. म्हणजे अनुकरण करून जगणं हेच तुम्ही सुरक्षित असं मानलं. आणि जर ते केलं सुरक्षित, एक माणूस आहे म्हणजे एक लेखक आहे तो म्हणतो की इमिटेशन इज अ सुसाईड. म्हणजे इमिटेशन दुसऱ्याची कॉपी करून दुसऱ्याचं अनुकरण करून जर तुम्ही शिकलात आणि तसं वागलात तर ते मेल्यासारखंच आहे आणि ती एक आत्महत्याच आहे. आत्महत्या तर पाप आहे. देर इज अ फिअर देअर फोर इन फिअर. म्हणजे तुम्ही जर कॉपी करून जगलात, अनुकरण करून जगलात तर तुम्ही त्या भीतीच्या सायामध्ये असतालच. शुअरली द फंक्शन ऑफ एज्युकेशन इज टू हेल्प each one of us to live freely and without fear, is it not? आणि या जीवनाचं या शिक्षणाचं कार्यच असं आहे की तुम्हाला फ्रीली म्हणजे तुम्हाला मुक्त आणि स्वातंत्र्य त्यासोबतच भीतीशिवाय जगण्याला मदत करणं, ते शिकवणं म्हणजेच या शिक्षणाचा अर्थ आहे, नाही का? तर आहे. And to create an atmosphere in which there is no fear requires a great deal of thinking on your part as well as on part of the teacher, the educator. आणि हे असं वातावरण फ्रीली आणि विदाऊट फिअर असं हे वातावरण निर्माण करण्यासाठीची आणि भीती तुमच्या मनामधून घालवण्यासाठी, तुमच्या लाईफमधून ती घालवण्यासाठी हे यासाठी तुम्हाला तुमच्या शिक्षकांची खूप सारी मदत होणार आहे. आणि त्यासाठी तुमची विचार प्रक्रिया, विचार बनवणं हे खरंच एक शिक्षकाचं काम आहे. डू यू नो व्हॉट इज दिस मीन्स? आणि तुम्हाला हे माहिती आहे का हे याचा अर्थ काय आहे? व्हॉट इज अन एक्स्ट्रा ऑर्डिनरी थिंग इट वुड बी टू क्रिएट अन ॲटमॉस्फिअर इन विच देअर इज अ नो फिअर. आणि तुम्हाला माहिती का ही एक असामान्य गोष्ट आहे की ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या जे वातावरण आहे ते भीतीशिवाय बनवणं खूप मोठी गोष्ट आहे. अँड वी मस्ट क्रिएट इट. आणि आपण हे तयार करू शकतो. बिकॉज वी से दॅट द वर्ल्ड इज कॉट अप इन एंडलेस वॉर्स. आणि आपण पाहतो की हे जे काही विश्व आहे, हे जे काही जग आहे, त्या जगामध्ये आपण न संपणारे जे काही वॉर आहेत, युद्ध आहेत, ते सतत चालू असतात. आणि त्यामुळं आपण ते करू शकतो. ते त्यामध्ये गुंतलेलं असं हे जग. आणि त्या जगाला ह्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला फिअरलेस वातावरण तयार करणं गरजेचं आहे. इट इज गायडेड बाय पॉलिटिशियन्स हू आर ऑलवेज सिकिंग पॉवर्स. आणि यासाठी कारणीभूत कोण आहे? तर या एंडलेस वॉर्सची सिच्युएशन तयार करण्यासाठी
पॉलिटिशियन्स, राजकारणी जे लोक आहेत ते स्वतः पॉवर कन्झ्युम करतात आणि त्यांच्या हातामध्ये पॉवर असल्यामुळं त्याचा ते दुर्वापर करतात. इट इज अ वर्ल्ड ऑफ लॉयर्स, पोलिसमॅन, सोल्जर्स, ऑफ ॲम्बिशियस मेन्स अँड वुमन, ऑल वॉन्टिंग पोझिशन्स अँड ऑल फायटिंग इच अदर टू गेट इट. म्हणजे हे जे काही सगळं जग आहे ते, त्या जगामध्ये कोण आहेत तर वकील आहेत, पोलीसमॅन आहेत, नंतर सोल्जर आहेत आणि एकदम आपल्या महत्त्वाकांक्षांनी भरलेले असे माणूस आणि स्त्रिया आहेत. त्यासोबतच त्यांना ज्या महत्त्वाच्या काही पोझिशन आहेत, म्हणजे महत्त्वाची पदं आहेत, ते त्यांना पाहिजे आहेत आणि ते त्याच्यासाठी भांडतात. तर हे सगळं कशासाठी चाललं आहे? एकमेकांमध्ये जो वाद आहे तो वाद कशामुळं चालला आहे? तर त्या सगळ्यांना पाहिजे पॉवर. पॉवरसाठीचा हा खेळ आहे आणि ते कसल्याही परिस्थितीत त्यांना ती पाहिजे. देन देर आर द सो कॉल्ड सेंट्स. आणि याच्याच विरुद्ध ज्यांना पॉवर पाहिजे अशी लोक आहेत आणि त्यासोबतच त्याच्या विरुद्ध बाजूला सुद्धा अशी काही लोक आहेत जे सेंट, द रिलिजियस गुरुज विथ देअर फॉलोअर्स. आणि ह्यासोबतच पॉलिटिशियन आणि त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबतच त्यांच्या विरुद्ध बाजूला आहेत की संत. आता दुसऱ्या बाजूला कोण आहेत? संत, महात्मे, गुरु, जे धार्मिक गुरु आहेत आणि त्यांचे जे फॉलोअर आहेत, शिष्य आहेत, असे खूप सारे लोक आहेत. आणि जे संत आहेत त्यांना या सगळ्या गोष्टींचं काहीच म्हणजे महत्त्व नाही. दे ऑल्सो वॉन्ट पॉवर, पोझिशन देअर ऑर हेअर ऑर इन द नेक्स्ट लाईफ. म्हणजेच काय, जे संत, धार्मिक गुरु आता जे आहेत की खूप सारे आहेत गुरु, लांबच जाऊन द्या की कोण आपले पतंजलीवाले महाराज, ते सुद्धा काय करतात. आणि असे खूप ढोंगी बाबासुद्धा असतात की आशारामजी बापू, असे ढोंगी बाबासुद्धा असतात. त्यांना सुद्धा पॉवर पोझिशन ही पाहिजे असते आणि ते याच लाईफमध्ये नाही तर ते त्यांना वाटतं की आज ह्या जन्मामध्ये आपण तपश्चर्या केली तर आपण ते पुढल्या जीवनामध्ये ते मिळवू. इट इज अ मॅड वर्ल्ड, completely confused, in which the communist is fighting the capitalist, the socialist is resisting both, and everybody is against somebody, struggling to arrive at a safe place, a position of power, of war comfort. म्हणजे जे कार्ल मार्क्स सांगतो की ह्या जे काय जग आहे या जगामध्ये कम्युनिस्ट, कॅपिटलिस्ट आणि सोशलिस्ट हे एकमेकांसोबत भांडतात आणि हे सगळं त्यांनाच कळत नाही. ते सगळे स्वतःच कन्फ्यूज आहेत आणि तिथे हे सगळं जग पागल झालेलं आहे. आणि जे कम्युनिस्ट आहेत ते कम्युनिस्ट काय, तर जे गरीब आहेत ते श्रीमंत लोकांसोबत भांडतात आणि जे समाजवादी लोक आहेत ते या दोघांविरुद्ध भांडतात आणि सगळेच कोणासोबत तरी भांडत असतात. आणि हा जो काही संघर्ष आहे तो संघर्ष कशासाठी चालला आहे तर सगळ्याला सुरक्षित असं जागा मिळावी, पद मिळावं आणि पॉवर मिळावी आणि म्हणजेच काय आरामदायी असं जीवन जगायला त्यांना मिळावं, यासाठीच हे काही संघर्ष आहे. द वर्ल्ड इज टॉर्न बाय conflicting beliefs, by caste and class distinctions, by separate rationalities, by every form of stupidity and cruelty, and this is the world you are being educated to fit into. म्हणजेच काय तर हे काही सगळं जग आहे, या जगात जग फाटलेलं आहे. कारण की यांची जे काही भांडायचे भावना निर्माण झालेली आहे, त्यांची ती भांडण्यावर जो श्रद्धा आहे, एकमेकांचा जो वाद आहे, त्या वादाचं मूळ कारण असं आहे की त्यांच्यामध्ये वर्ग बनलेले आहेत आणि जाती पडलेल्या आहेत. त्या जाती वेगवेगळ्या त्यांना बनवतात आणि त्यांचे जे काही रॅशनॅलिटीज, इंटेलेक्च्युअल बिलीफ ऑर प्रॅक्टिसेस, म्हणजे विविध स्तरावरती
त्यांच्या मानसिक जे काही त्यांचे पूर्वाग्रह बनलेले आहेत त्याच्यावरती ते सगळेच जण एका ना दुसऱ्या फॉर्ममध्ये रूपामध्ये ती स्टुपिडिटी आणि क्रुअल्टी एकमेकांना मारण्यात त्यांना काय मिळतं तर त्यांचं तेच जाणू. आणि हे सगळं जग आपण आपल्याला शिकवतो लहानपणापासून. 6 वर्षाचं 7 वर्षाचं झालं की आपल्याला शाळेत टाकलं जातं आणि जबरदस्तीने आपल्याला शिकवलं जातं. आणि शिकवलं कशासाठी जातं? परीक्षा नंतर तेच आलं की शिकवणं, शिक्षक, विद्यार्थी म्हणून जीवन, तेच डिसिप्लिन. आणि हे सगळं कशासाठी बनवलं जातं? तर तुम्ही या सगळ्या सिस्टीममध्ये, समाजाच्या सिस्टीममध्ये फिट बसावं, बरोबर? तर त्यासाठी मग ते तुम्ही मानसिकदृष्ट्या असू द्या नाही तर मग फिजिकली सुद्धा असू द्या, तर ते त्यांच्या समाजव्यवस्थेमध्ये तुम्ही बसावं आणि त्यांचं तुम्ही ऐकावं आणि तुमच्या मनामध्ये सतत भीती राहावी, या दृष्टिकोनातून त्यांचा हा अट्टहास असतो. यू आर एनकरेज टू फिट इन टू द फ्रेमवर्क ऑफ दिस डिझास्टरस सोसायटी. युअर पॅरेंट्स वॉन्ट यू टू डू दॅट अँड यू ऑल्सो वॉन्ट टू फिट इन इट. मग आता सगळ्याची सुरुवात ही जे काय फ्रेमवर्क आहे त्यासाठी तुम्हाला या फ्रेमवर्क स्ट्रक्चर ऑफ पर्टिक्युलर सिस्टीम, या समाजाच्या सिस्टीममध्ये तुम्ही बसावं यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतात. त्यासोबत त्या तुमचे मग पालक जरी असतील तरी त्यांना वाटतं की तुम्ही त्या सोसायटीमध्ये फिट बसावं, तुम्हाला त्या सोसायटीने ॲक्सेप्ट करावं, म्हणून ते भीत असतात. आणि त्या भीतीपोटी ते, आणि तुम्हालाही वाटतं की बाबा ह्या समाजाने मला स्वीकारावं. आणि ही सोसायटी काही चांगली आहे का? तर नाही, डिझास्टरस, विनाशकारीच आहे. कारण तिच्या सगळ्या काही कल्पना आहेत, विचारसरणी आहे, ती सगळी एक चांगला माणूस घडवण्यामागे नाही तर फिट सगळे एकाच साच्यामध्ये फिट बसवण्यासाठी ती बनवत आहे. आणि हे चुकीचंच आहे. तरीही कुणी काहीही बोलू शकत नाही, बोलत नाही, विद्रोह करत नाही. नाव, is it the function of education merely to help you to conform to the pattern of this rotten society order, or is it to give you freedom, complete freedom to grow and create a different society, a new world? आणि आता आपल्याला कळलंच असं की जे काही समाजाचा फिक्स पॅटर्न आहे, पद्धती आहे आणि स्ट्रक्चर आहे, किंवा जे काही रूढी परंपरा त्यासोबतच त्याचे काही कायदे व्यवस्था ही जी आहे ती सगळी व्यवस्था ही आपल्याला शिक्षणाचं कार्य समजून देण्यासाठी आणि वापरण्यासाठी खरंच मदत करते का? तर नाही. आपल्याला ती स्वतंत्रता देते का? नाही. आणि जर त्यांनी खरंच सगळ्यांना स्वतंत्रता प्रदान केली, स्वतंत्रता दिली, तर ती स्वतंत्रता वापरून माणूस त्याच्यामध्ये वाढू शकतो, समृद्धी करू शकतो. त्यासोबतच ते त्याचं एक स्वतःचं किंवा एक नवीन वेगळ्या प्रकारची आणि चांगली सोसायटी निर्माण होऊ शकते. वी वॉन्ट टू हॅव दिस फ्रीडम. आणि आपल्या सगळ्यांना हेच स्वातंत्र्य पाहिजे, नॉट इन द फ्युचर बट नाव. आणि हे स्वातंत्र्य भविष्यामध्ये नाही, भविष्यामध्ये मिळेल यासाठी जी संकल्पना चुकीची आहे ती आत्ताच मिळालं पाहिजे. अदरवाईज वी मे ऑल बी डिस्ट्रॉईड. आणि या व्यतिरिक्त मग जर असं झालं नाही की आपल्याला स्वतंत्रता आज मिळाली, आत्ता मिळाली नाही, तर आपण सगळे डिस्ट्रॉय होऊ, सगळं काही संपून जाईल, विनाश होईल या सर्वांचा. वी मस्ट क्रिएट इमिडिएटली an atmosphere of freedom so that you can live and find out for yourself what is truth. आणि ह्या सगळे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं तर आपल्याला त्वरितच आपल्याला असं स्वतंत्र वातावरण निर्माण करण्यासाठी काम करावं लागेल. आणि हे जर केलं तरच आपण चांगले जीवन जगू आणि आपण स्वतःसाठी, त्यासोबतच या समाजासाठी आणि सत्य काय आहे त्याच्या शोधासाठी आपण प्रयत्न करू, सो दॅट यू बिकम इंटेलिजंट. आणि हे सर्व केलं म्हणजे काय, फ्रीडमचं वातावरण निर्माण केलं, आपण
स्वतः काय आहोत, कोण आहोत आणि सत्याचा शोध आपण घेतला तरच आपण काय बनू, एक बुद्धिमान माणूस बनू. अँड सो दॅट यू आर एबल टू फेस द वर्ल्ड. आणि नंतरच आपण या जगाला तोंड देण्यासाठी, याच्या विरुद्ध उभा राहिलो तरी जिंकण्यासाठी जे आपल्यामध्ये हिंमत येईल, तर ती निर्माण करण्याची काम ह्या फंक्शन ऑफ एज्युकेशनचं असेल. अँड आपण कॅपेबलसुद्धा बनू अँड अंडरस्टँड इट, नॉट जस्ट कन्फर्म टू इट, सो दॅट इनवर्डली, डीपली अँड सायकोलॉजिकली यू आर इन कॉन्स्टंट रिवॉल्ट. आणि आपण आंतरिक, आपण जे काही गहन आणि असू द्या, नंतर आपण आपल्या मानसिकदृष्ट्या सुद्धा आपण तयार होऊ आणि या सर्व विरुद्ध कायम आणि सतत असा विद्रोह करत राहू. बिकॉज इट इज ओनली दोज हू आर इन कॉन्स्टंट रिवॉल्ट हू डिस्कवर व्हॉट इज ट्रूथ. आणि जे सतत संघर्ष करत राहतात, सतत विद्रोह करत राहतात, त्यांनाच सापडतं की सत्य काय आहे. नॉट द मॅन हू कन्फर्म्स, हू फॉलोज सम ट्रॅडिशन्स. आणि अशा माणसांना कधीच सत्य सापडत नाही की जे ॲक्सेप्ट करतात आणि फॉलो करतात, त्यासोबतच काही ज्या परंपरा रूढी पडलेल्या आहेत त्या आहेत अशा फॉलो करतात. काही प्रश्न न तयार करता आहे तसं फॉलो करणाऱ्याला जे काय माणसं आहेत ते फुल आहेत, मूर्ख आहेत. त्यांना कधीही सत्याचा शोध लागू शकत नाही. इट इज ओनली व्हेन यू आर कॉन्स्टंटली इन्क्वायरिंग, आणि सतत तुम्ही जागरूकता तुमची आणि विचारपूस करण्याची जी काही तुमची वृत्ती आहे ती तुम्ही सतत ठेवली, त्यासोबत कॉन्स्टंटली ऑब्झर्विंग, कॉन्स्टंटली लर्निंग दॅट यू फाइंड द ट्रूथ, गॉड ऑर लव. अँड यू कॅनॉट इन्क्वायर, ऑब्झर्व, लर्न, यू कॅनॉट बी डीपली अवेअर इफ यू आर अफ्रेड. आणि तुम्ही जर तुमच्या मनामध्ये भीती राहिली किंवा तुम्ही सतत भीतीच्या आविर्भावात राहिला तर तुमच्या जागृती तुमच्या मनामध्ये असणार नाही. त्यासोबतच तुम्ही विचारपूस करण्याची तुमची वृत्ती, जिज्ञासू वृत्ती तुमच्या मनामध्ये राहणार नाही. तुम्ही तुमच्या नजरेमध्ये ऑब्झर्व करण्याची, निरीक्षण करण्याची क्षमता नसणार आणि तुम्ही शिकू शकणार नाहीत. आणि ह्याच्या विरुद्ध जर तुम्ही सतत विचारपूस करण्याची जिज्ञासू वृत्ती तुमच्या मनामध्ये ठेवली, सतत तुम्ही निरीक्षण तुमची नोंदवली आणि जिज्ञासू आणि होऊन मनाने अशी जर का तुम्ही ऑब्झर्वेशन केली आणि सतत तुम्ही शिकण्याच्या आविर्भावात किंवा दृष्टिकोनातून शिकत राहिलात, तर खरंच तुम्हाला ती सत्य, देव आणि प्रेम काय आहे ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. सो द फंक्शन ऑफ एज्युकेशन शुअरली इज टू इरॅडिकेट इनवर्डली ॲज वेल ॲज आउटवर्डली दिस फिअर दॅट डिस्ट्रॉय ह्युमन थॉट्स, ह्युमन रिलेशनशिप अँड लव्ह. आणि शिक्षणाचं महत्त्वच, कार्यच असं आहे की इरॅडिकेट मीन्स टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली. आणि तुमच्या मनामधली भीती ही तुमच्या मानवी विचारांना, नातेसंबंधांना आणि प्रेमाला तुमच्या मनामधून जी संपवते अशी ही भीती जर तुम्ही आतमधून, मनामधून आणि बाहेरून सुद्धा, विचारांनी सुद्धा जर बाहेर काढून टाकली तर, आणि ह्याचं भीती संपवणे आतून आणि बाहेरून, आंतरिक आणि बाह्यसुद्धा जी भीती संपवणं, हेच कार्य ह्या शिक्षणाचं आहे. याच ठिकाणी आपण थांबूया.